नमस्कार, बिजनेस न्यूज चैनल में आपका स्वागत है। महाराष्ट्र राज्य बिना अनुदानित शाला कृति समिति महाराष्ट्र राज्य इनका ठिया आंदोलन है सेंट्रल बिल्डिंग के वहाँ पर, और हमारे साथ है नारायण खैरे जी। खैरे जी, क्या कहना है, क्यों आपका आंदोलन चालू है यहाँ पर? महाराष्ट्र राज्य कायम कृती समितीच्या वतीने आज आयुक्त कार्यालयात संच मान्यतेच्या संदर्भात आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाकडे प्रामुख्याने आम्ही दोनच मागणी आज तरी घेऊन बसलेलो आहोत। एक म्हणजे 10 ऑक्टोबर 2024ला जो कॅबिनेट निर्णय झाला आणि त्यानुसार 14 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे शासनाने नमूद केलेलं आहे की जोपर्यंत संच मान्यता होणार नाही तोपर्यंत या शाळांना पुढील टप्पा त्या ठिकाणी अनुदान असणार नाही। आणि त्या शासन निर्णयामध्ये या गोष्टी म्हणजे अनुदानाची तरतूद केलेली असतानाही पुढील टप्पा शासन आज तिला तरी द्यायला तयार नाही। अनेक आंदोलनं झाली, ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय त्याच पद्धतीनं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज शिक्षक सुद्धा आत्महत्या करायला लागले आहेत। अनेक शिक्षक बांधवांचे जीव गमावलेले आहेत। पुढील काही वर्ष 2 वर्षांमध्ये जवळपास या शाळेमधले शिक्षक 50% शिक्षक रिटायर होत आहेत। म्हणजे शासन आणखीन किती लोकांची म्हणजे आत्महत्या बघणार आहे, किती लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी शिक्षकांना अपेक्षित आहे, जेणेकरून हमारे साथ में कल्पना पोद्दार मैडम। मैडम, अभी आपका जो आंदोलन चालू, उस बारे में आपका क्या कहना है? आतापर्यंत अशी अनेक आंदोलनं झाली आहेत। माननीय जगदाळे साहेब पण आमरण उपोषणाला बसलेले होते। सरकारने 80% अनुदान देण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे। त्यासाठी आवश्यक असणारी संच मान्यता देण्यात येत नाही आहे। संच मान्यता जोवर प्राप्त होत नाही तोपर्यंत अनुदानाचा टप्पा शासन देणार नाही आहे। तेव्हा लवकरात लवकर संच मान्यता देण्यात यावी, जेणेकरून सर्व शिक्षकांना 80%चा लाभ मिळेल। आणि यासाठी आम्ही परवाही आझाद मैदानावर गेलो होतो काळं फासून घेण्यासाठी, आणि आम्ही तिथेही आंदोलन केलेलं आहे। प्रत्येक आंदोलनामध्ये प्रथमेश एज्युकेशन सोसायटीच्या कामाची माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि मी स्वतः उपस्थित असते। अद्यापर्यंत आमच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे। ही खंत